राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल। राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना एसटी मध्ये हाफ तिकीट योजना सुरू आहे, त्याचप्रमाणे राज्यातील पुरुषांना सुद्धा एसटी मध्ये हाफ तिकीट योजना सुरू होणार आहे। परंतु पुरुषांना या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी 4 कागदपत्रे 2 दिवसांच्या आतमध्ये जमा करावी लागणार आहे, तरच हाफ तिकीट योजना लागू होणार आहे। आता बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय पुरुषांच्या संदर्भात घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत राज्यातील पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकीट योजना सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे पुरुषांना जर 100 रुपये तिकीट असेल तर तुम्हाला आता 50 रुपयांमध्येच तो प्रवास करता येणार आहे। म्हणजेच महिलांप्रमाणे तुम्हाला सुद्धा आता महिलांप्रमाणे एसटी मध्ये प्रवास करता येणार आहे। परंतु मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये हे 4 कागदपत्रे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जो एसटी डेपो आहे तर त्या ठिकाणी जाऊन ही कागदपत्रे जमा करायची आहेत। मग ही कागदपत्रे कोणकोणती आहेत याचीच माहिती आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिलांप्रमाणेच हाफ तिकिटावरती जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुरुषांसाठी सर्वात मोठा आणि क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला होता। तो निर्णय म्हणजे पुरुषांना सुद्धा महिलांप्रमाणे हाफ तिकीट योजना, म्हणजेच भरपूर पुरुषांनी फडणवीस साहेबांकडे तक्रार नोंदवलेल्या होत्या, भरपूर पुरुषांनी अर्ज केलेले होते। भरपूर पुरुष असे म्हणत होते की तुम्ही सर्व सवलती महिलांना देता। विचार करायला गेलं तर एसटी मध्ये हाफ तिकीट योजना महिलांसाठी सुरू केलेली होती। राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील महिलांसाठी सरकारने शिलाई मशीन योजने सुरू केलेले होते। सोबतच राज्यातील महिलांना विविध योजनांचा लाभ तुम्ही देता। परंतु पुरुषांनी तुमचं काय केलेलं आहे ज्यामुळे तुम्ही पुरुषांना कोणत्या योजनेचा लाभ देत नाही, अशा प्रकारचे अर्ज भरपूर फडणवीस साहेबांकडे पाठवण्यात आलेले होते। मग या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुरुषांना सुद्धा एसटी मध्ये हाफ सवलत देण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। आता बघा, पुरुषांना भरपूर पुरुष असे म्हणत होते की तुम्हाला महिला मतदान करतात, त्यामुळे तुम्ही सर्व योजना महिलांसाठी सुरू करत आहात। मग आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करतो, परंतु तुम्ही आमच्यासाठी काय योजना सुरू करत नाही। मग अशा सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काल पुरुषांसाठी सर्वात मोठा आणि ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय झालेला आहे। विचार करायला गेला तर एसटी महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्वच पुरुषांना या अर्ध्या तिकीट योजनेचा लाभ मिळणार नाही। या अर्ध्या तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुषांना 4 कागदपत्रे डेपोमध्ये जमा करावी लागतील। यासोबत या हाफ तिकीट योजनेसाठी काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। त्या पात्रतेमध्ये पुरुष पात्र ठरायला पाहिजेत, तरच पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही हाफ तिकिटावरती प्रवास करू शकणार आहात। म्हणजेच तुम्हाला तुमच्या गावाहून इतर कोणत्या गावाला जायचं असेल तर तुम्हाला एसटी भाड्यामध्ये आता हाफ तिकिटावरती जाता येणार आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर अगोदर एसटीचं भाडं म्हणजेच एसटीचं तिकीट 100 रुपये असेल तर आता तुम्हाला 50 रुपयामध्ये तोच प्रवास करता येणार आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही हाफ तिकिटावरती प्रवास करू शकणार आहात। म्हणजेच तुम्हाला देवदर्शनाला जायचं असेल, माहेरला, सासरला किंवा कुठे मित्राच्या गावी जायचं असेल तर तुम्हाला आता पैशांची काळजी करायची गरज भासणार नाही, कारण तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त प्रवास करता येणार आहे। कारण मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना असे लक्षात आलेले होते की महिलांप्रमाणेच पुरुषांना जर हाफ तिकीट योजना सुरू केली तरी पण याचा तोटा एसटी महामंडळाला होणार नाही। कारण
विचार करायला गेला तर ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू केलेली होते। त्यावेळेस पासून आतापर्यंत एसटी महामंडळ या ठिकाणी नफ्यामध्ये आहे, म्हणजेच महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू केलेली होती त्या दिवसापासून आजपर्यंत महामंडळाच्या नफ्यामध्ये 15% वाढ झालेली आहे। म्हणजेच विचार करायला गेलात तर हाफ तिकीट असल्यामुळे भरपूर महिला आता प्रवास करू लागलेल्या आहेत, कारण अगोदर जास्त पैसे प्रवासाचे असल्यामुळे महिला प्रवास करण्याचं टाळत असायच्या। विचार करायला गेला तर महिला रक्षाबंधनच्या वेळेस फक्त आपल्या माहेरला जायच्या, परंतु आता महिला एखादा सण असेल, दिवाळी असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल तर लगेच एसटीने आपल्या माहेरी किंवा इतर ठिकाणी जात असतात। त्यामुळे होतं काय तर बघा, महिला जास्तीत जास्त प्रवास करतात, त्यामुळे एसटी महामंडळाचा आता फायदा होत आहे। अगोदर व्हायचं काय की महिला कमी प्रवास करत होत्या, त्यामुळे अगोदर पैसे थोडे मिळत होते, परंतु आता प्रवास सतत नसल्यामुळे कमी उत्पन्न त्यावेळेस होत होता। त्यामुळे मित्रांनो, आता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की जर पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजना सुरू केले तर समानता येईल। म्हणजेच मित्रांनो, महिलांना हाफ तिकीट योजना आहे त्याच पद्धतीने पुरुषांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला तर एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल। तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सरकारने आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामंडळाने एकत्रित येऊन हा निर्णय घेतलेला आहे। तर या निर्णयामुळे सरकारचं आणि महामंडळाचं कौतुक मोठ्या प्रमाणामध्ये आता करण्यात येत आहे। आता बघा पुरुषांनो, अर्ध्या तिकिटावरती प्रवास करण्यासाठी तुम्हाला 4 कागदपत्रे 2 दिवसांच्या आतमध्ये जमा करावी लागणार आहेत। मग ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत? हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोणता करायचा आहे, हा अर्ज कुठे करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे, यासोबत या अर्ध्या तिकिटावरती प्रवास करण्यासाठी कोणकोणत्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने देत आहोत। आता बघा मित्रांनो, विचार करायला गेलं तर प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की आपल्याला एसटीच्या भाड्यामध्ये सवलत मिळाली पाहिजे, परंतु मागच्या काही दिवसांपासून फक्त महिलांना एसटीमध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येत होता, त्यामुळे पुरुष वर्ग नाराज झालेला होता। म्हणजेच मित्रांनो, या पुरुषांची नाराजी दूर करण्यासाठी आणि सर्व बाम समभाव म्हणजेच सर्वांना समानता आली पाहिजे या दृष्टिकोनातून आता महिलांप्रमाणेच पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजना लागू होत आहे। तर एकंदरीत हाफ तिकीट योजनेचा लाभ पुरुषांना कधीपासून मिळणार आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। तर बघा, विचार करायला गेला तर एसटी महामंडळाने आपण भरपूर ठिकाणी प्रवास करतो, भरपूर असे नागरिक आहेत करते कामासाठी एसटीने प्रवास करतात, भरपूर पुरुष असे आहेत की ते त्यांच्या गावाहून इतर गावाला एसटीने जात असतात। म्हणजेच विचार करायला गेला तर एसटीने प्रवास करणारे भरपूर पुरुष आहेत, तर त्या पुरुषांना सुद्धा असं वाटत होता की महिलांना हाफ तिकीट योजना सुरू केलेली आहे, मग आम्ही या सरकारचं काय केलेलं आहे? महिलांनी सरकारला मतदान केलेलं होतं, त्यामुळे महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू केलेली होती आणि पुरुष म्हणत होते की आम्ही सुद्धा सरकारला मतदान केलेलं आहे, त्यामुळे सरकार निवडून आलेलं आहे, तरी पण सरकार आमचा विचार का करत नाही? तर अशा प्रकारचे प्रश्न भरपूर पुरुषांकडून उपस्थित केले जात होते। तर यावरती आता तोडगा निघालेला आहे। एकंदरीत सर्व पुरुषांना आता या ठिकाणी हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। तर एकंदरीत पुरुषांना या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। म्हणजेच हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कधीपर्यंत करायचा आहे, यासोबत कोणकोणते कागदपत्रे द्यायची आहेत याचीच माहिती देऊन टाकतो। परंतु पुरुषांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारने महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू केलेली होती, त्यामुळे भरपूर अशा महिला होत्या की त्यांचं वय या ठिकाणी जास्तीत जास्त होता, परंतु त्या महिलांनी काय केलेलं होतं तर त्यांचं वय कमी केलेलं होतं। काही महिला अशा होत्या की त्यांचं वय कमी होता आणि त्यांनी हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी वय सुद्धा आधार कार्डवरती वाढवून घेतलेलं होतं। म्हणजे सांगायचं म्हटलं तर बघा, भरपूर महिलांची वय 45-50च्या आसपास होता, परंतु अशा काही महिला होत्या की त्यांनी वय वाढवून घेतलेलं होता आणि त्या सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या। यासोबत अशा पण काही महिला होत्या की त्यांच्या जन्मतारखा चुकलेल्या आहेत, तरी पण ते लाभ घेत आहेत। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करणं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यातील ज्या ज्या महिला या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्याच महिलांना हाफ तिकीट योजनेचा लाभ घेता येणार आहे।
त्याच महिलांना हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। त्याच पद्धतीने आता पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजना लागू होत आहे। मग पुरुषांना ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर ते पात्रता कोणकोणत्या आहेत, ज्या कागदपत्रांची मागणी महामंडळाने म्हणजेच एसटी डेपोमधील अधिकाऱ्यांनी केलेली आहे तर ते कागदपत्रे कोणकोणती आहेत याविषयी आता माहिती देत आहे। आता बघा, पुरुषांना विचार करायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत। म्हणजेच राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार, म्हणजेच पुरुषांनो हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पुरुषांना हाफ तिकीट योजना सुरू करा असा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आदेश दिलेले होते आणि त्या आदेशांचं पालन आता केलं जात आहे। म्हणजेच पुरुषांना सांगायचं म्हटलं तर बघा, अगोदर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याच्यावरती विचार करत असतात आणि विचार करून ते निर्णय घेत असतात। मग एकंदरीत आता पंतप्रधान मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तो निर्णय आता फडणवीस साहेब लागू करत आहेत। तर एकंदरीत पुरुषांना हा निर्णय कसा लागू होत आहे, तुम्हाला एसटीच्या भाड्यामध्ये कशी सवलत मिळत आहे, तुम्हाला अर्ध्या तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तो प्रवास कसा करायचा आहे याविषयी सुद्धा आता माहिती देत आहे। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरपूर पुरुषांनी मागच्या काही दिवसांपासून आंदोलने केलेले होते, भरपूर पुरुषांनी मोर्चे काढलेले होते। पुरुष म्हणत होते की तुम्ही महिलांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, परंतु आम्ही पुरुष असल्यामुळे आम्हाला कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ देत नाही, त्यामुळे पुरुष वर्ग सरकारवरती नाराज झालेला होता। भरपूर पुरुष असे म्हणत होते की आम्ही सरकारला परत मतदान करणार नाही, या सरकारने आमचा कोणताही फायदा केलेला नाही, त्यामुळे भरपूर पुरुष वर्ग नाराज झालेला होता। तर या पुरुष वर्गाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्यात येत आहे। मग या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे तरच तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकीट सवलत लागू होणार आहे। परंतु जर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला या हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार नाही। यानंतर पुढची पात्रता बघा, तुमचे वय किती असायला पाहिजे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। यानंतर पुढची पात्रता, तुमचे उत्पन्न, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, अशा जुन्या आणि नवीन पात्रता एकत्र करून 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। त्या पात्रता आता आपण पाहणार आहोत। परंतु पुरुषांना या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी जी 4 कागदपत्रे मागवलेली आहेत तर ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत हेच तुम्हाला सांगत आहे। तर बघा, सर्वात अगोदर पहिलं कागदपत्र, तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे। यानंतर उत्पन्न कमी आहे तर त्यासाठी उत्पन्न दाखला लागणार आहे। यानंतर छोट्या आकाराचे 2 फोटो आणि तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे, तर तो फॉर्म कुठे कसा भरायचा आहे याविषयी माहिती देऊन टाकतो आणि कोणत्या तारखेपासून तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे याची माहिती सुद्धा आता आपण देत आहोत। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या बसेस लांब पल्ल्याच्या आहेत, म्हणजेच उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर ज्या बसेस शिवनेरीच्या बसेस आहेत तर अशा शिवनेरीच्या बसमधून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, जास्तीत जास्त किलोमीटर तुम्हाला अंतर कापायचं असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता एसटी भाड्यामध्ये सध्याच्या स्थितीला 15% सवलत देण्यात आलेली आहे। म्हणजे जर तुम्हाला सोलापूरहून पुण्याला जायचं असेल आणि सोलापूरहून पुण्याला जायचं म्हटलं तर तुम्हाला सरासरी 1000 रुपये तिकीट लागत असेल तर आता तुमच्या 150 रुपयांची बचत होणार आहे। तुम्हाला 850 रुपयामध्ये हा सोलापूर मुंबईचा, सोलापूर पुण्याचा प्रवास करता येणार आहे। म्हणजेच पुरुषांना सध्याच्या स्थितीला लांब पल्ल्याच्या बसेंमध्ये तुम्हाला 15% सवलत देण्यात आलेली आहे। त्यामुळे भरपूर पुरुषांनी मोर्चे काढलेले होते की महिलांना तुम्ही हाफ तिकीट योजना सुरू केलेली आहे। महिलांना जर अगोदर 100 रुपये तिकीट असेल तर तुम्ही आता 50 रुपयांमध्ये या ठिकाणी त्यांना प्रवास करून देत आहात, त्यामुळे आम्हाला सुद्धा 50% आता प्रवास करायचा आहे। महिलांप्रमाणे आम्हाला हाफ तिकिटावरती प्रवास करायचा आहे, मग आम्हाला सुद्धा हाफ तिकीट योजना लागू करा। तर यावरती मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने तपासलेल्या आहेत आणि काल आलेल्या बातमीनुसार आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, महिलांप्रमाणे राज्यातील पुरुषांना सुद्धा एसटी मध्ये हाफ तिकीट योजना लागू होण्याची शक्यता आहे। लवकरच याच्यावरती बैठक बसवण्यात येईल, GR काढण्यात येईल आणि लवकरच तुम्हाला योजना लागू